हाँ, एक बात मैं ज़रूर कहना चाहूँगा, बॉल डिलीवर होते समय कमेंटेटर्स को बोलना मना है। अगर मुझसे गलती हुई होगी, मैं बोला तो नहीं था, लेकिन अगर आपको लगता है कि मुझसे गलती हुई होगी तो मुझे माफ़ करना, क्योंकि ये हमारी टूर्नामेंट है। मैं मेरे गांव की प्रतियोगिता समझ के आता हूँ यहाँ पे हर साल। गेंदबाज परेश। तुकाराम मुद्दार के लिए गेंद, अच्छी गेंद, इंडियंस काफ़ी अच्छी गेंदबाजी हो रही है परेश द्वारा। पहली गेंद के ऊपर उन्होंने रोहन खाड़े को आउट किया। और दोनों अंपायर से मैं एक गुजारिश करना चाहूँगा कि डिसीजन देने से पहले एक दूसरे के साथ डिस्कस कीजिए, ताकि फैसला देने में दिक्कत ना हो। कुछ नहीं, थोड़ा 1 मिनट 1 सेकंड या आधा मिनट ज़ाया जा होगा, लेकिन फैसले अच्छे आएंगे। बैकफुट पे जाके इस 40 प्लस खिलाड़ी ने खेला। तुकाराम ने एक रन जरूर मिला लॉन्ग ऑन क्षेत्र से। कल क्या मैच जीता इंडिया ने, ऐसा लगा था मैच हाथों से आया जाया जाएगा, लेकिन रवि बिश्नोई क्या चौवा लगाया उन्होंने, कलाइयों के सहारे मोड़कर विराट कोहली की यादों को ताज़ा किया था। इंडियंस और सेम कपड़े हैं इंडियंस और वॉरियर्स के, होते हैं जर्सीज। लेकिन इस वक्त स्ट्राइकर एंड पर, और ये ऊंचा खेला है, गेंद हवा में है, कैच होने की संभावना, और इसी के साथ ही आउट। और एक अच्छा पंडाल, ग्राउंड को अच्छी तरीके से सजाया जाता है। रोज़ सुबह का अच्छा नाश्ता, दोपहर को अच्छा खाना, शाम को एक अच्छी चाय। और बाला मातृ की तरफ से कल जो मिठाई हमने खाई, उसके लिए उनका भी शुक्रगुजार हूँ। जिसका नमक खाया है उसका नमक अदा करना चाहिए। तो जय चौहान ये खेल सकते हैं, ये लंबे इनिंग खेल सकते हैं, इनमें क्षमता है, पोटेंशियल है। लेकिन पोटेंशियल होना और उसका इस्तेमाल होना, इसमें बहुत बड़ी बात होती है। क्या फील्डिंग की है विनोद सर ने। एक रन यहाँ पे ज़रूर मिलेगा। फील्डिंग काफ़ी अच्छी थी, लेकिन एक रन ज़रूर मिलेगी, और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 3 रन। 2 विकेट के नुकसान पर 3 रन यहाँ पर आ चुके हैं। पहला ओवर समाप्त हो चुका है। काफ़ी अच्छा ओवर डाला इंडियंस की तरफ से गेंदबाज परेश गायकर ने। करण दाड़े में टैलेंट छुपा हुआ है, और इस लीग से माध्यम से वो टैलेंट मुझे हर साल दिखाई देता है, लेकिन टीम ज़्यादा बाहर खेलते हुए नज़र नहीं आती करण दाड़े की। नहीं नहीं, मैं लाइव कभी कभी देखता हूँ। एक टूर्नामेंट मैंने देखी थी, सूरज जाके आउट होने के बाद मैंने मोबाइल ही बंद किया था, आपका मैच देख रहा था सूरज। मैच काफ़ी क्रूशियल था। जैसे ही आप आउट हुए, सागर आउट हुए, मैंने मैच बंद किया और दूसरी जगह में ऐड गया। हर विकेट के लिए 500 का इनाम है। भरत साहब है इनकी तरफ से मानस के लिए। कल 3,500 मारुति पोपट के सपूत ने हासिल किए उनके पिता द्वारा। अब इनके बेटे ने भी, मैं कहूँगा, 5,000 हासिल करने चाहिए।
गेंदबाज मानस। अच्छी गेंद, लगभग 500 जाने वाले थे, इतनी अच्छी गेंद थी है सर जी। लगभग 500 जाने वाले थे आपके। 5000 जाने दो। गोल्डन मैन ध्रुवेश गायकर ने कल खूब पैसे लुटाए अपने खिलाड़ियों के ऊपर। हाँ, 3500 मारुति पोपट। ये गेंद ऊंची है, 500 मिलेंगे। गेंदबाज मानस सावड़े को 500, इंडियन की सबसे बड़ी करेंसी। हमें मिठाई जरूर खिलाएंगे। 3 मैच जीते हैं वो। हार्दिक बधाई आपको 26 जनवरी की भी, और 3 मैच जीते उसके लिए भी गायकर साहब। चौथा है, लेकिन लगभग हैट्रिक अगर यह हासिल करते तो 2222। करंजाड़े प्रीमियर लीग में जब कोई गाड़ी नहीं होती थी, अपने पिकअप में सामान लेकर आते थे, प्लेयर लोग को लेके जाते थे भरत जी साबले साहब क्रिकेट खेलने के लिए 90s में। विशाल जी भोईर, आज जो आपका जन्मदिन है, आपको ढेर सारी बधाई। लेकिन बधाई तो हम देंगे, लेकिन अब पार्टी कब देंगे ये सोचना भी जरूरी है। वरना क्या होता है, कुछ लोग कहते हैं कि आपसे आपके जेब के पैसे से वड़ा पाव खाना मतलब ताज होटल में खाना खाने वाली बात है। कुछ लोगों ने मुझे बात बताई। ये 4 रन मिलेंगे बाएं हाथ के बल्लेबाज ध्रुवेश मोरे। यंगस्टर है, यंग टैलेंट है करंजाड़े का। और इन 4 रनों के साथ कैपिटल्स पहुंच चुकी है 7 पे। डीजे करंजाड़े इंडियंस के ओनर, फ्रेंचाइजी है। हाँ, मैच शुरू है उनका, उनका भी हम स्वागत करेंगे। भाऊ मात्रे आ चुके हैं। भाऊ मात्रे, आपका भी स्वागत। सुपला किंग, सभी का मैं स्वागत करना चाहूँगा। आज आखिरी दिन है, आखिरी दिन में आप खेल भावना से खेलिए, यही मैं उम्मीद करूँगा। बाकी मुझे कुछ नहीं चाहिए। एक इतना अच्छा प्रोग्राम ऑर्गेनाइज हुआ है आपके गांव की तरफ से, तो वो अच्छी तरीके से संपन्न हो, यही ख्वाहिश, यही ख्वाहिश हम करेंगे। और ये बहुत ही अच्छा स्ट्रोक खेला है, गेंद जा रही है स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 4 रन, और इन 4 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 12 रन। आर्यन भोईर, तो यंग टैलेंटेड खिलाड़ी दोनों तरफ से खेल रहे हैं। कैपिटल्स की तरफ से पूरा यंग टैलेंट लेकर कैपिटल खेल रही है, तो ज़रूर उस टैलेंट को भी देखने का हमें मौका मिलेगा इस मैच के दौरान। मैच नंबर है तो ये 16, लेकिन आज के दिन का ये पहला मैच है, सुबह का सत्र है। और गेंदबाजों को हमेशा मदद मिलती है सुबह के सत्र में। 70-80 की हम उम्मीद नहीं कर सकते, लेकिन 50-60 की उम्मीद जरूर कर सकते हैं। लेकिन यह नसीब वाला चौवा मिला है, जब नसीब मेहरबान तो इंसान पहलवान। ठोक दीजिए।
हम स्वागत करेंगे। 26 जनवरी मनाकर आए हैं वो। आज भारत का गणतंत्र दिन है, सभी के लिए त्योहार है। सभी लोगों के लिए आज का दिन मानो त्योहार है, क्योंकि आज संविधान अस्तित्व में आया 1950, 26 जनवरी। महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो भारत की लोकशाही को एक नई दिशा दी। रोशन जी गायकर, टीम ओनर रॉयल चैलेंजर्स। इन्होंने बड़ी रिक्स उठाई है। रॉयल चैलेंजर नाम वाली टीम को खरीदना ये अपने आप में एक रिक्स है रोशन जी। उसके लिए मैं आपका दिल से शुक्रगुजार हूँ। देखिए 2 दिन का था, 2 दिन का जो खाना था उन्होंने उस ऑर्गेनाइजेशन में वो थे। मैचेस हारो या जीते, मुझे कल भाऊ मात्रे का भी स्टेटमेंट काफ़ी अच्छा लगा। उन्होंने कहा आगे के मैच हम हारे या जीते हमें कोई फर्क नहीं पड़ता, हमारा गांव जीत रहा है। और गांव जीत रहा है, ये सोच अगर हर किसी खिलाड़ी के दिल में आए ना, तो ये लीग अगले साल और ज़्यादा अच्छी तरीके से होगी। देवेश मौर्य अगर 2 छक्के लगाते हैं तो 500 रुपए का इनाम है रोशन गायकर इनकी तरफ से। लगातार 2 छक्के। ओवर नंबर तीसरा लेकर आए हैं गेंदबाज विनोद साबळे। आर्यन अगर 3 छक्के लगाते हैं तो उनको भी 500 का इनाम है रोशन गायकर इनकी तरफ से। भाई आजकल, और ये पहली गेंद आर पार ऐसा लगा मुझे, लेकिन विनोद सर को मिला विकेट। ये बिल्कुल सही फैसला आजमाया है इंडियंस ने, क्योंकि 2 ओवर में रन कम है। ऐसे में अगर तीसरे ओवर में 40+ को लेकर आते हैं तो सुबह का सत्र है, उन्हें फ़ायदा मिलेगा। आखिरी ओवर देने के बजाय तीसरे ओवर में 20-25 रन भी आते हैं या 10-15 आते हैं, या फिर इनके खिलाफ आक्रमण करते समय विकेट निकालते हैं ये, तो टीम को फ़ायदा ही होगा। डीजे जसं क्रिकेट आहे तसं बैलगाडा शर्यती सुद्धा आहेत। तर या गावातून महाराष्ट्र डबल केसरी गोगली आज मोहोच्या अड्ड्यावर जाणार आहेत, त्यांना आपण शुभेच्छा देऊया। तो मैच की तरफ हम चलेंगे। विकेट निकाला पहले ही गेंद पर विनोद सर ने। टीम का टोटल कैपिटल्स का 16 रन। 2 ओवर समाप्त हो चुके हैं, तीसरा ओवर चल रहा है। टाइम पास नहीं होना चाहिए। सुबह हमने इसलिए मैच शुरू किया ताकि 1 घंटे में एक मैच भी अगर ख़त्म होता है तो समय हमारे लिए बिल्कुल रहता है, और 5 बजे तक फाइनल हो सकता है हमारा। इसीलिए सुबह के सत्र में हमने मैचेस शुरू किया है। रॉयल्स और करंजाड़े वॉरियर्स, करंजाड़े रॉयल्स और करंजाड़े वॉरियर्स, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है। क्या गेंदबाजी हो रही है विनोद सर की। एक मैच उन्होंने डिफेंड करते हुए जीता, एक मैच डिफेंड करते हुए हारे बतौर गेंदबाज, लेकिन बहुत कुछ सीखा। कल हमारे साथ कमेंट्री बॉक्स शेयर किया, वहाँ पर उन्होंने कुछ बातें बताई हमें। फुल टॉस 3 ओवर, फुल टॉस आड़े बल्ले से खेला है। मिड विकेट क्षेत्र पर 1 रन ज़रूर मिला। कल तिलक वर्मा ने भारत की इज्जत को बचाया। संविधान 26 जनवरी के पहली रात में हमें ऐसा लगा कि इंग्लिश यहाँ पे आके हमें हरा सकते हैं, और अंग्रेज़ों के खिलाफ जिस तरह स्वतंत्र सेनानियों ने जिस तरह लड़ाई लड़ी, उसी तरह तिलक वर्मा की लड़ाई हमें अंग्रेज़ों के खिलाफ नजर आई। लेकिन इस लड़ाई में जीत हुई बल्लेबाज आर्यन भोयर की। लंबा 6 आया जो शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, और इस 6 के बदौलत टीम का टोटल आ चुका है 23 रन।
छत्रपति शिवाजी महाराज कल भी हमारे आदर्श थे, आज भी हमारे आदर्श है और कल भी हमारे आदर्श रहेंगे। ये व्हाइट बॉल का इशारा हुआ। काफी अच्छा खेल है बल्लेबाज आर्यन भोईर। रन बन चुके हैं 24। ओवर नंबर तीसरा। विनोद सर अपने ओवर को पूरा करने की कोशिश कर रहे हैं। वो जानते हैं एक कमज़ोर कड़ी है उनका ओवर उनकी टीम के लिए। इस टूर्नामेंट में ये रूल मुझे काफ़ी अच्छा लगा, 40+ को कम से कम एक ओवर करना ही चाहिए ताकि उनको भी न्याय मिले, अपना क्रिकेटिंग स्किल दिखाने का मौका मिले। ये आउटसाइड ऑफ स्टंप लेकिन बहुत ज़्यादा बाहर। वाइट बॉल का इशारा आतिश सर का और इस वाइट बॉल के ज़रिए टीम का टोटल 25 रन। 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। और यहाँ पे कंफ्यूजन 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 कंफ्यूजन। और ये देखिए ये किस्सा थोड़ा मज़ेदार रहेगा इस लीग में। कॉलिंग नहीं थी लेकिन बाल बाल बचे दोनों खिलाड़ी। दोनों में से किसी एक का जाना तय था, दोनों में से किसी एक का जाना तय था लेकिन दोनों भी बचे। क्या है, खुदा मेहरबान तो इंसान पहलवान। आखिरी गेंद है इस ओवर की, तीसरा ओवर। इंडियंस ओवर रेट में थोड़ा स्लो चल रही है। मैं इंडियंस के गेंदबाजों से गुजारिश करना चाहूँगा कि 25 मिनट के अंदर आपके 5 ओवर ख़त्म होने ज़रूरी है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश लेकिन ये ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर। वाइट बॉल का इशारा। एक एक से रन बढ़ते हुए नज़र आ रहे हैं लेकिन अभी भी 2 ओवर का खेल शेष है। इस ओवर के बाद कुछ भी हो सकता है। और ये रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी जरूर मिली है। 1 बाउंस डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। विजय आंग्रे और अनिल भोईर कैपिटल्स के ओनर यहाँ पर आ चुके हैं। उनका भी हम ज़रूर स्वागत करेंगे, स्वागत करेंगे आपका, क्योंकि आप ओनर्स हुए तभी ये जाके लीग संपन्न हो रही है। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 31 रन। दोनों को मैच जीतना ज़रूरी है, कैपिटल्स और इंडियंस को। देखना ये होगा अगले 2 ओवर में ये दोनों खिलाड़ी कितने रन बटोरते हैं कैपिटल्स के लिए। हर टीम के लिए एक खेमा बनाया जा चुका है, डगआउट्स। पहले साल हमने देखा सीज़न 1 में नाइट राइडर्स ने जीत हासिल की थी, चैंपियन बनी थी। दूसरे साल फिर एक बार कैपिटल जीती थी दूसरे साल में। तीसरे साल में सनराइजर्स ने फाइनल जीता था। चौथे साल में किंग्स 11। अब 5वें साल में कौन? रॉयल चैलेंजर करंजाड़े की संभावना ज़रूर थी लेकिन वो बाहर गई है। लेकिन उनके मालिक जो है, उनके चेहरे पे कोई गम नहीं है। ऐसा ही मालिक होना चाहिए। हाँ, खेलने का मौका मिला उन्हें, वही संतुष्ट। तो विपरीत परिस्थितियों में भी ये लीग हो रही है। मैं ऑर्गेनाइजर्स की तारीफ करना चाहूँगा, ब्लू डायमंड क्रिकेट क्लब करंजाड़े की। कई कठिनाइयाँ आई उन्हें लेकिन उन कठिनाइयों को बाजू में हटा के, चीर फाड़ के वो आगे गए और ये शानदार लीग
अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। 3 छक्के अगर लगाते हैं तो 500 का इनाम है। 3 छक्के कब आएंगे, कब 500 आएंगे? एक छक्के पे लगाई ना यार। आर्यन भोईर, आर्यन भोईर के लिए ऑफर है डोमिनोज का। या पिज़्ज़ा जिस तरह आज ऑफर देगा उसी तरह। अरे 3 कब आएंगे? बॉलर भी क्या चने बेचने आया है? वो भी अच्छी गेंद करेगा ही। 2000 लगाओ आर्यन भोईर। लेकिन मैच की तरफ हम चलेंगे। हंसी मजाक बहुत हुआ। टीम का टोटल 31। एक तो आया है, अब 2 आने बाकी। क्षमता है आर्यन भोईर में 37 पे आता हुआ टोटल। ओवर नंबर चल रहा है चौथा। गेंदबाजी की बागडोर को संभाल रहे हैं सुमित राठौड़। यंग टैलेंट है ये इंडियंस की तरफ से। हाँ, अगला मैच जो है रॉयल्स और करंजाड़े वॉरियर्स। मैं दोनों कप्तानों से गुजारिश करना चाहूँगा कि आपके प्लेयर आप इकट्ठा कीजिए, और जैसे ही यहाँ पर 5वां ओवर ख़त्म होगा दोनों कप्तान मुझे टॉस के लिए टॉस बॉक्स में चाहिए। रिवर्स दागने की कोशिश, लेकिन अंपायर का ओवर स्टेप का ये नो बॉल आ चुका है और अगली गेंद होगी फ्री हिट। चलिए नो बॉल है ये। 38 पे आता हुआ टोटल। फ्री हिट है, जैसा चाहे वैसा मारो। लेकिन ये अच्छी गेंद थी। आपकी पोजीशन देखिए, आप कहाँ पे खड़े थे। आपके बल्ले से नीचे से होकर गेंद गई, फिर भी आप अंपायर की तरफ देख रहे हैं। ऐसा नहीं होना चाहिए। फिर से एक बार रिवर्स दागने की कोशिश। 2 गेंदें डॉट आ चुकी है। 38 पे रुका हुआ टोटल है। सुबह का सत्र है करंजाड़े प्रीमियर लीग, मैच नंबर 16। आज के दिन का ये पहला है कैपिटल्स बनाम इंडियंस। 4 डॉट गेंदें खेली है यहाँ पर। आर्यन भोईर ने काफ़ी अच्छी स्कोरिंग हो रही है सुदर्शन की ही तरह। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 38 ही रन बने हैं। ओवर नंबर चौथा चल रहा है। एक और अच्छी गेंद, क्या गेंदबाजी हो रही है। छक्का जरूर खाया राठौड़ ने, लेकिन उसके बाद अच्छी वापसी की है। तारीफी काबिल रनों को रोका है। नो बॉल भी डाला इस ओवर में। सामने गेंद गिरी। ये फील्डिंग अच्छी नहीं हुई। ये फील्डिंग अच्छी नहीं हुई। कैच लेने की कोशिश करते तो कम से कम गेंद को फील्ड किया जा सकता था। ये 4 मिले। 38 और 4 बने 42। 42। इस ओवर में आए 11 रन। इससे पहले 3 ओवर की समाप्ति के बाद 31 थे। अभी 42, यानी कि इस ओवर में 11 रन आए। मैं रॉयल्स और वॉरियर्स के कप्तान से गुजारिश करना चाहूँगा, आखिरी ओवर यहाँ पे शुरू होगा। जैसे ही ओवर ख़त्म होगा आपको टॉस के लिए आना होगा। सागर मात्रे और भाऊ मात्रे, इनके बीच ये मैच है रॉयल्स बनाम वॉरियर्स। स्टीव व मार्कवा एक दूसरे के अगेंस्ट। रॉयल्स में है क्या? आदेश फड़के और अल्पेश फड़के। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर हर विकेट के लिए 500 आ रहा है। विकेट हैट्रिक के लिए 2222।
2222। चलिए हैट्रिक हासिल कीजिए, मैं तो कहूँगा बॉलर से 2222 मिलेंगे। आखिरी ओवर है, टीम का टोटल है 42। चलिए शुरू कीजिए, इंडियन साहब बहुत समय ले रही है। रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी मिली है। गेंद के पीछे खिलाड़ी है लेकिन गेंद ने ट्रैवल किया डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। अरे भाई आज देशभक्ति पर गाने लगाइए सुबह के सत्र में, ताकि एक माहौल बना रहे गणतंत्र दिन का। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, काफ़ी अच्छी गेंद थी, बल्ले पे नहीं आई। ये डॉट गेंद आई, डॉट गेंद की वजह से फिर से एक बार रुकावट, टोटल वहीं पे 46, 46, 46 धावा। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश और ये डॉट गेंद आई, 46 पे रुकावट, टोटल है। सुबह के सत्र में इंडियंस के गेंदबाजों ने काफ़ी अच्छी गेंदबाजी की है। टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। स्लॉग ओवर है, डेथ ओवर है, यहाँ पर मारना ज़रूरी है। फिर से एक बार रिवर्स दागने की कोशिश और अंपायर की उंगली उठी और इसी के साथ ही आउट। द्वारा तो नए बल्लेबाज अशोक। चलिए ये वाइट बॉल का इशारा और इस वाइट बॉल के ज़रिए टीम का टोटल बढ़ता हुआ 47, 47। 47 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए ये गेंद थोड़ी देर हवा में ज़रूर थी, 1 रन ज़रूर मिला, दूसरा भी मिलता हुआ यहाँ पे, तीसरा भी मिलेगा क्या? और ये तीसरा भी मिलता हुआ। टीम का टोटल आ चुका है 50, एग्जैक्ट 50। 5वां ओवर चल रहा है, एक छक्का आना चाहिए आखिरी गेंद के ऊपर, मज़ा आएगा दूसरे सत्र में। तो मैं वॉरियर्स और रॉयल्स के कप्तान से गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है। और मानस को मिलता हुआ एक और विकेट। देखिए दोनों दोस्त है, ये किस तरह से एक दूसरे को चिढ़ा रहे हैं। पांच ओवर के खेल की समाप्ति के बाद रन बने हैं 50। मानस ने विकेटें निकाली 3, इस ओवर में 2 और पहले ओवर में 1 था।
कुल मिला के 1500 रुपये अपने पिताजी से उन्होंने हासिल किए बतौर इनाम। 3 विकेटें उन्होंने हासिल की है। सन्माननीय निलेशजी पोपट साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल बघा आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं पर्व 5वा करंजाडे प्रीमियर लीगमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला टॉससाठी या बघा वॉरियर्स भाऊ मात्रे टीमचे कर्णधार आणि या दुसऱ्या बाजूला किंग्स 11 रॉयल टीम. चला मॅच क्रमांक 17 गट ए आपण पाहत आहे. करंजडे रॉयल्स आणि वॉरियर्स. चला सागर मात्रे आणि भाऊ मात्रे चला टॉससाठी या. इंडिया कुठून आले मिस्टर इंडिया? काल लिंबू होता आज मिरची पण आणली वाटतं. कुठल्या या मार्केटला गेलते की तिकडं आपला सानपाडा लखनौला का? चला टॉस करून घ्या. मी विनंती करतो टॉस करायचं बघा. भरतजी साबले यांना विनंती करतोय आपण टॉस करा. वरती या वरती. चला टॉस केला जाईल. वॉरियर्स आणि रॉयल्स अशी मॅच असेल. अगदी खूप महत्त्वाची मॅच असेल. आज पाहिलं ना आपण शैलेश आणि सूरज सगळा जरतरचा खेळ आहे आणि तो जरतरचा खेळ कुणाला आतमध्ये आणेल कुणाला बाहेर नेल आणि कोण कुणाला सपोर्ट करेल अगदी पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय रॉयल्स टीमनं. मॅच संपला का डिसिजन गोलंदाजी घेतली त्यांनी आणि मग रॉयल्स टीमसाठी आणि मग अशा परिस्थितीमध्ये जरतरचा आता खेळ राहिलाय. जरतर राहिलाय आणि त्या जरतरमध्ये मग आता काय रणनीती असेल. कारण तुम्ही जर रन रेटच्या हिशोबानं किंवा आपण त्यानंतर पुढची प्रोसेस करणार आहोत. परंतु अशा जर पद्धतीमध्ये तुम्ही हारलात समोरचा जिंकलात ते जिंकले किंवा तुम्ही हारलात तर कोणत्या तरी टीमवर त्याचा असर होणार आहे. मग काय म्हणाल या बाबतीत? मला तर असं म्हणायचं वाटते का आम्ही तर जाऊच पण त्यांना पण घेऊन जाऊ. आणि ते तर माझे लहान बंधू आहेत त्यांना सांगितलं मी का तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त दिवसभर आमची मॅच बघा. ही मॅच काय मनावर घेऊ नका. बाकी मॅची दाखवतो आम्ही तुम्हाला. म्हणून तुम्ही तुमचा नॅचरल खेळ गेला म्हणजे जिंकण्यासाठी गेलो नका.
ते आम्ही तुम्हाला जिंकून देणार नाही. तुम्हाला फक्त पराभव आणि पराभव स्वीकारावा लागेल. म्हणजे आज लिंबू बरोबर मिरची सुद्धा आणली तुम्ही लखनौवरून. रात्री इथून लगेच गेला होता, कसं काय होतं? तिकीट एकदम फास्ट नाही, मध्ये होते रात्री काय? ते दुगाडे सर काल बोललेल ना, म्हणजे फ्लाईट घेतील, म्हणजे 2000 एक्स्ट्रा देऊन फ्लाईट घेऊन गेलतो, परत रिटर्न पण. ओके. आणि आज तुमच्या माध्यमातून नक्कीच खेळ कसा पाहायला मिळेल, जास्त विश्वास. कालचा सुद्धा सामना आपण पाहिला. आज कशा पद्धतीनं काही रणनीती वेगळी काही पाहायला मिळेल का टीममध्ये? काही चेंजेस अगदी काय होतील का? रणनीती टीममधून तर काय नाही, पण लिंबूच्या पाठी मिरची आणली, बघू आता काय करणार, ते मिरचीच करू शकते. चालेल, धन्यवाद भाऊ म्हात्रे. हे होते भाऊ म्हात्रे, अगदी मन मिळावू आणि व्यक्तिगत हे व्यक्तिमत्व पाहत. चला, मॅचला सुरुवात. टार्गेट आहे टोटल 51 धावेचा. पहिला चेंडू या वेळेला यष्ट्यांच्या मागे झाली आहे चुकीला नसेल माफी. मिळेल दुसऱ्या सत्रामध्ये सुरुवात करताना पहिला चेंडू आणि त्याच्यावर आलाय चौकार. चारनं सुरुवात करताना तुम्ही पाहताय फलंदाजी करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. करंजाड इंडियन्स हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी कारण शैलेश IPLचा फॉर्मॅट आणि आपल्या ज्या तोंडावर जे संघ बसलेल्यानंतर मग ते मुंबई इंडियन्स असेल, त्यानंतर बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत, चेन्नई सुपर किंग्स, परंतु ते कधी कधी आपल्या तोंडातून निघून जातं. आणि करंजाड हे नाव अगदी आपण पाहताय अगदी विकसित हा गाव तुम्हाला आता सध्याच्या घडीला करंजाड नोड म्हणून ओळखला जातोय. आज बरेचसे आपण पाहू शकाल वास्तव्यासाठी इथे आहेत. बरेचसे आपण पाहू शकाल धर्माचे लोक सुद्धा राहत आहेत. आणि इथून मात्र फटका चांगला आहे. फलंदाज या वेळेला अनिकेत मोरे आणि त्यांच्या बॅटमधून आला डिप्स परलेगला हा उंच असा षटकार. खूप शुभ दिवस आहे आजचा. प्रजासत्ताक दिन आपण पाहताय. 73वा प्रजासत्ताक दिन आज आपण साजरा केला आहे. अगदी आजचा दिवस. आज मी येताना करंजाडमधून जशी एंट्री केली, ज्या प्रत्येक कॉलनी आहेत जी आपण पाहताय त्या प्रत्येक कॉलनीमध्ये अगदी झेंड्याला सलामी दिली जाते. त्यानंतर राष्ट्रगीत असेल, सर्व गोष्टी आपण तिथे पाहताय. वेगवेगळं आयोजन, वेगवेगळं नियोजन प्रत्येक ठिकाणी चालू आहे. आणि आज भारतासाठी मी म्हणेन अभिमानास्पद गोष्ट आहे. आज प्रजासत्ताक दिन म्हटला तर मग अगदी तो झेंडा आणि त्यामध्ये असणारे 3 रंग तुम्ही पाहिले असतील. त्याच्या प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं महत्त्व आहे, त्याच्यावर चर्चा नक्कीच करू आपण. परंतु इथून मात्र डॉट चेंडूची सांगता या प्रजासत्ताक दिनाच्या आपण सर्व करंजाडे वासियांना, अगदी भारतामध्ये राहणाऱ्या सर्व धर्माच्या सर्व नागरिकांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. कारण भारत हा अगदी सर्वांना सामावून घेणारा देश आहे. सार्वभौमत्व आपण पाहिलंय. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतो कृषी प्रधान देश सुद्धा हा भारत म्हणून त्याच्याकडे ओळखला जातो. इथून मात्र आपण पाहू शकाल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या अवाक्याच्या बाहेर, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत असताना येतोय हा आणखी एक षटकार. एक षटकाचा खेळ मात्र संपला. 51 करायच्या होत्या, जमल्या टोटल धावा 17 धावा 17. आजचा दिवस मी म्हणेन विशाल यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा दिवस आहे. बघा, आज विशाल भोईर आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. अगदी बरीचशी टोपण नाव आहेत, परंतु ती आपण घेणार नाही आहोत आज, कारण आज त्यांचा चांगला दिवस आहे. आज त्यांना नाराज नाही करायचं आपणाला. त्यांना झुकेगा नाही साला. अगदी त्यांना आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. अगदी स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या वतीनं, करंजाड वासियांच्या वतीनं आपणाला खूप साऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचा वाढदिवस सुद्धा आपण इथे सेलिब्रेशन करणार आहोत. कुठे जाऊ नका आपण.
काल चर्चा आमची झाली त्यांच्याशी, ते बोलत होते आउट ऑफ आम्ही जाणार आहोत परंतु आपण जायचं नाहीये कुठं. इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी ऑफड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडूला खेळत आहेत. एक सिंगल मात्र प्राप्त केली आहे आणि या सिंगलनं धावसंख्या आता धावफलकावर टोटल जोडली ती 18 धावा तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये अगदी मी म्हणेन करंजाडे टीम आपण पाहत आहे, एका बाजूला कॅपिटल संघ आपण पाहत आहे. आमची संघाचे संघ मालक तुम्ही पाहू शकाल अगदी विजयांना अंग्रे यांना आपण पाहत आहे. दुसऱ्या बाजूला आमची अनिलजी भोईराप्पा यांना आपण पाहू शकाल आणि या दोन संघांचे संघ मालक आणि ते सुद्धा चॅम्पियन राहिलेले आहेत. दुसऱ्या वर्षामध्ये त्यांना आपण चॅम्पियन पाहिलं. पहिल्या वर्षी सनी कैकाडे यांचा संघ आपण पाहिला नाईट रायडर. तिसऱ्या वर्षामध्ये आपण पाहिलं की अगदी मंगेशदादा शेलार यांचा सनराईज संघ पाहिला आणि गेल्या वर्षी आपण पाहिलं ते म्हणजे रामेश्वर दांगरे यांचा संघ आपण पाहिला. परंतु इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये तोडफोड फलंदाजी अनिकेत मोरे बरसत आहेत आणि त्यांच्या बॅटमध्ये येतोय आणखी एक षटकार. 3-6 ला 1100 रुपयाचं पारितोषिक आहे भरतजी साबळे यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी. इथून मात्र हा चेंडू आपण पाहताय अवांतर चेंडू आलाय. अवांतरच्या माध्यमातून धावसंख्या टोटल 25 धावा 25. इथून मात्र फटका फसलाय. समोरील दिशेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि कॅरी करतो योग्य पद्धतीनं. झेलला मात्र टिपला जातोय आणि अनिकेत मोरे यांची अगदी विस्फोटक इनिंग सुरू होती तिला मात्र अंकुश लावलाय आणि फलंदाज मात्र पहिला बाद होतोय तो करंजाडे इंडियन्स टीमचा. अगदी आपण पाहू शकाल आपण भारतीय अगदी भारत स्वातंत्र्यासाठी आपण पाहिलं असेल. त्यानंतर प्रजासत्ताक दिन भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर मग ज्या वेळेला स्वतंत्र भारत आणि त्याचा कारभार अगदी पुढे चालू झाला आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. भारत स्वातंत्र्यासाठी दिलेलं योगदान आपण पाहिलं. शूरवीर सैनिकांचं आपण पाहिलं, महापुरुषांचं पाहिलं. प्रत्येकाचं योगदान आपण स्वातंत्र्यासाठी पाहिलं. प्राणाची आहुती दिली गेली, रक्ताचा सडा सांडला गेला, युद्धसुद्धा पाहायला मिळालं आणि त्यानंतर अगदी तो तिरंगा मात्र मानानं फडकताना आणि डौलताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि आज जरी विचार केला ना आपण तर या भारत मातेच्या रक्षणासाठी जे सीमेरेषेवर असणारे आपले जवान तैनात असतात. आज जे आपण खेळतोय, चांगले राहतोय, वावरतोय, मी म्हणेन सुखानं आनंदाने आपली आपण झोप घेतोय ही फक्त आणि फक्त त्या शूरवीर सैनिकांच्यामुळे. आज ते आहेत म्हणून आपण आहोत. अगदी मी म्हणेन कारण आज जर आपण विचार केला ना, जर आज सैनिक जर सीमेरेषेवर नसते तर दुश्मन कधी घुसला असता आणि प्रत्येक गावाला नेस्तनाबूत केलं असतं. आणि याचं श्रेय फक्त सैनिकांना. आपण म्हणतो सैनिक काय करतात, परंतु सैनिक खूप काही करतायत आणि ते करतायत म्हणून आज आपण अगदी सुखाचे अन्न आपण ते 2 घास खातोय ते त्यांच्यामुळे. याचा विचार करणं, मनामध्ये कधीतरी त्यांची आठवण काढणं खूप महत्त्वाचं आहे. आज बरेचसे सैनिक आपण धारातीर्थी पडतायत, त्यांना वीर मरण येत आहे, त्यांच्या भव्य दिव्य मिरवणूक आपण पाहत आहेत आणि त्यांचे आई वडील खूप ग्रेट आहेत की आज आपल्या काळजाचा तुकडा त्या भारतीय सीमेरेषेसाठी, भारतीय अगदी भारताला या मातीसाठी ते देत आहेत
आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर कधी कधी त्यांना अगदी आपला पुत्र मरण पावताना सुद्धा पाहावं लागतंय. त्यांना सुद्धा आपण सॅल्यूट करूया. इथून मात्र मॅचच्या आतमध्ये जाऊया. अगदी विनोदजी साबळे बाद झाले आणि त्यांच्या जागेवर येतात नवीन खेळाडू मानसला आपण पाहताय. मानसचा हा फटका आपण पाहू शकाल. असं वाटलं होतं की षटकार येणार का, परंतु फटका फसलाय आणि इथून मात्र विकेट हॅट्रिक करतोय कंप्लीट गोलंदाज आशिष बोरकरला आपण पाहू शकाल. कॅपिटल टीमचा हा गोलंदाज आशिष बोरकर संपन्न करतोय विकेट हॅट्रिक संपन्न. असेल आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. सातत्यानं आपण त्यांना पाहत असता. या स्पर्धेसाठी आपण त्यांची उपस्थिती पाहत असतो. मोलाची साथ आपण पाहत आहे. त्यांचं स्वागत करूया आपण. अगदी झेल टिपलाय बघा, कारण त्यानं अगदी आपण पाहिलं तर स्वतःवर संयम दाखवला. अगदी जज केलं आणि त्यानंतर मग सीमारेषा कुठे आहे त्यांनी पाहिली आणि त्यानंतर तो झेल योग्य पद्धतीने कॅरी केलाय आणि इथून मात्र फलंदाज बाद झालाय. आणि मग त्यानंतर मात्र आता धक्का क्रमांक लागला आहे. 3 फलंदाज बाद होत आहेत करंजड इंडियन्स टीमचे. सकाळचं सत्र शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आजचा दिवस रविवार आपण पाहत आहे, संडे फंडे. आज आपण पाहिलं ना प्रवीण दुगाडे सर, तर खूप साऱ्या टुर्नामेंट सुरू आहेत. आज 25 आणि 26 मी या तारखेच्या कमीत कमी 10 टुर्नामेंट सोडल्यात. अगदी इतक्या टुर्नामेंट चालू आहेत सर्व ठिकाणी, खूप टुर्नामेंट आहेत आणि बरेचशा फोन येतात, कारण करंजड हे माझं गाव आहे आणि त्या गावाची स्पर्धा म्हटली तर मग अगदी त्या स्पर्धेला जरी आमंत्रण नसेल तरी येणं हे अगदी अनिवार्य आहे. आणि इथून मात्र आपण पाहू शकाल, कारण दुगाडे सरांना आपण पाहताय अगदी रायगडच्या पटलावरचं आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव आहे. आणि त्यामध्ये मग समालोचन जर पाहिलं ना, अगदी अचानक मैदान आणि तिथून केलेली सुरुवात त्यांची आपण पाहिली. रायगडाच्या बाहेर सुद्धा आपण त्यांना पाहिलं आहे. इथून मात्र आशिष बोरकरचा हा चेंडू आपण पाहू शकाल, जोरदार अपील करतोय आणि इथून मात्र आपण पाहू शकाल डॉट चेंडू पाहायला मिळालाय. धावसंख्या स्थिर आहे. टोटल 25 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 25 पहिल्या षटकामध्ये होते 17 धावा आणि त्यानंतर आल्या 8, म्हणजे कमबॅक झालाय बघा. अगदी कॅपिटल टीमचा कमबॅक झालाय. जी सरासरी 17ची होती तिला अंकुश लावण्याचं काम केलंय. ज्या 34 जमल्या असत्या तिथं फक्त 8च खर्च झाल्या, 25 जमल्यात. आता मात्र आपण पाहू शकाल टोटल करायचे आहेत आपण पाहिलं तर 51, म्हणजे आता 18 चेंडू आणि आता 26 धावेची गरज आहे. थोडंसं आता समीकरण बदललंय. अगदी अतुलजी जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा होते कॉमेंटेटरांसाठी. आपण पाहताय त्यांचा आपण धन्यवाद देऊया. इथून मात्र अगदी आपण पाहताय षटक कुणाला द्यायचं, षटक कुणाला द्यायचं हा आता विचार पडलाय बघा. चला फिल्डिंग सजवा, लगेच सामना सुरू करा आपण. गोलंदाज येतो नवीन जय चव्हाणला आपण पाहताय. षटक क्रमांक 3. पहिलाच चेंडू या वेळेला आपण पाहू शकाल
अगदी शॉर्ट कव्हरमधून डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहताय क्षेत्ररक्षक आहे अशोक ओवल यांना आपण पाहू शकाल. चेंडूला अडवताय तत्पूर्वी या 2 धावा मात्र अगदी संयमानं पूर्ण होत आहेत आणि या 2 धावीच्या मदतीने धावसंख्या टोटल 27 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 27 ऑन स्कोर कार्डवर तुम्ही धावसंख्या पाहू शकाल. 27 धावा तुम्ही धावफलकावर जोडताना पाहायला मिळत आहेत. आणि मग अद्याप आपण पाहिलं तर 26 ची गरज होती आणि आता मात्र 24 धावा. स्ट्राईक एंडवर तुम्हाला डावखुऱ्याचे फलंदाज पाहायला मिळत आहेत. परेश गायकर यांना आपण पाहू शकाल. अगदी चांगला खेळ त्यांचा आपण पाहिलाय. शिक्षक म्हणून आपण त्यांची ओळख पाहताय. प्राध्यापक आहेत. अगदी फिजिक्स हा त्यांचा विषय आहे आणि त्या विषयावर अगदी शिक्षकाचं काम प्राध्यापकाचं काम त्यांचं SC कॉलेज आपण पाहतोय अगदी डोंबाला. अगदी आपण पाहू शकाल आपल्या या करंजड्याच्या बाजूला असणारं अगदी प्रसिद्ध असं कॉलेज. म्हणजे आज जर विचार केला ना डोंगराच्या कुशीमध्ये बसलेलं ते कॉलेज आपण सर्वजण तिथे शिकलोत आणि आज पुढे जाऊन डिग्री ग्रॅज्युएट असेल हे सर्व गोष्टी तिथे आता उपलब्ध आहेत आणि हाय लेवलचे सर्व शिक्षक तिथे उपलब्ध आहेत. अशा पद्धतीचं अगदी रयत शिक्षण संस्थेचं हे कॉलेज तुम्हाला पाहायला मिळतं. कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांचं हे कॉलेज अगदी त्यांनी केलेली सुरुवात तुम्ही पाहिली आणि त्यानंतर मग बऱ्याचशा शाखा त्यांच्या आपण पाहिल्या. इथून मात्र आपण पाहताय ऑफ स्टंपवर चेंडूला रिलीज केलं जात आहे. अगदी खाली राहिलाय लो राहिला चेंडू आणि मग निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या टोटल आता मात्र 28 धावा पाहायला मिळते. 28 रन्स. इथून मात्र एक सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या टोटल 29 धावा. आमची राहुल पाटील आले त्यांचं आपण करूया स्वागत. असं वाटलं होतं आम्हाला की बैलगाडा शर्यतीसाठी जाणार की काय आपण, परंतु त्यांना काल सांगितलंय जर तुम्ही आले नाही आज तर मग पुढच्या वर्षी तुमचा पत्ता कट. अवांतर चेंडू आला आहे आणि धावसंख्या आता 30 धावा पाहायला मिळेल. अगदी करंजडे वासियांचं आमच्या 3 कॉमेंटेटर समालोचकावर खूप सारं प्रेम आहे. प्रवीणजी दुगाडे सर पहिल्या वर्षापासून. इथून मात्र खराब क्षेत्ररक्षण बघा, खराब क्षेत्ररक्षण. डीप स्पर लेग बॅकवर्डला आपण पाहताय. अगदी चेंडू अडवायचा होता आणि हातामधून चेंडू सरळ निसटलाय आणि मिळतील या परेश गायकर अँड इंडियन्स टीमला 4. आज सर्व देशभक्तीपर गीत ऐकायला मिळतील आणि शैलेश नक्कीच सांगेन आम्ही सुद्धा त्यामध्ये आलो, आपण सर्वजण आलोत. देशभक्ती मी म्हणेन एक दिवसापुरती मर्यादित नसावी. अगदी मी म्हणेन रोज ती आठवण सुद्धा ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि धावसंख्या आता टोटल जमली 34 धावा. येणारी चेंडू आता 12 आणि 17 धावेची गरज आहे. 12 चेंडू 17. जरा पाणी मैदानामध्ये न्यायचंय बघा, पाणी मैदानामध्ये घ्यायचं आहे. विनंती असेल चला डगआउटमधून 12 मध्ये 17 करायचे आहेत. आणि मग तत्पूर्वी ऐकूया एक देशभक्तीपर सुमधुर संगीत आमची DJ महाराजा आमचे विजय यांचा.
त्यानंतर आमचे सुदर्शन पाटील यांचं इथे शुभागमन आहे. त्यांचं आपण करूया स्वागत. रायगडामधील एक उत्कृष्ट स्कोरर, मग रायगड प्रीमियर लीग त्याच्या पुढे जाऊन आणखी खूप साऱ्या स्पर्धा ते कव्हर करत असतात. त्यांचं आपण करूया स्वागत. खूप मेहनती माणूस आहे. अगदी स्ट्रगल आपण सर्वजण करतोय, परंतु प्रत्येकाचा स्ट्रगल पाहायला मिळतोय. इथून मात्र फटका लॉप केलाय, परंतु क्षेत्ररक्षक होता आशिष बोरकर चुकी करतोय बघा. साधा सोपा झेल कर्णधाराकडून मी म्हणेन अशी अपेक्षा करणं कुठेतरी चुकीचं आहे. अगदी आपल्यावर विश्वास आहे, तो विश्वासाला आपण पात्र ठरणं महत्वाचं आहे. झेल सुटलाय, मिळाली एक धाव. धावसंख्या टोटल 35 धावा. हा चेंडू पाहता आपण बॅटची एज अगदी इनफिल्डला क्लिअर करतोय. मागचं क्षेत्र निवडलं जात आहे आणि इथून मात्र गॅप मधून चेंडू फरार झालाय. मिळते लॉंग स्टॉपला 4 धावा. पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहा. टॉस जिंकलाय सागर म्हात्रे. आपण फिल्डिंग घेतली आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र आपण पाहिला असेल तर अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला. यष्ट्यांच्या वरून येणारा चेंडू. पंचांचं काम करताना अतिजी साबले, त्यानंतर आमची विशाल यांना पाहू शकाल. त्यांचा आज वाढदिवस आहे. पुन्हा एकदा त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यंगस्टार बघा, अगदी अपकमिंग स्टार करंजडी टेनिस क्रिकेटसाठी पाहू शकाल. आता चुकी होत नाही बघा. आता अगदी तो स्वतःला सावरतोय आणि झेल टिपतोय. आणि इथून मात्र आणखी एक विकेट जाती इंडियन टीमची. फलंदाज परेश गायकर इथून मात्र बाद होत आहेत. अगदी देशभक्तीपर खूप सारे मूवीज सुद्धा आपण पाहिल्या. अगदी मराठी असेल, त्यानंतर हिंदी असतील, अशा वेगवेगळ्या अगदी भाषेमध्ये आपण सर्व चित्रपट आपण पाहिलेत. अगदी खूप साऱ्या गोष्टी त्यामध्ये भारत स्वातंत्र्यासाठी काय काय करावं लागलं आणि त्या सर्व गोष्टी त्यामध्ये आपण पाहिल्यात. प्रत्येकाला अगदी ते माहिती आहे, प्रत्येकाने ते पाहिलंय आणि त्याची जाण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी मनामध्ये त्या भारतीय तिरंग्याबद्दल असणारं अगदी आपण पाहिलं तर प्रेमसुद्धा असणं महत्त्वाचं आहे. अगदी जर आपण विचार केला तर 3 रंग आपणाला पाहायला मिळतात. केशरी रंग आपण पाहिला तर अगदी शौर्याचं प्रतीक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. अगदी तो सर्वांच्या रक्तानं आणि त्यानंतर मग अगदी मध्ये जो असणारा सफेद रंग आपण पाहू शकाल, शांततेचं प्रतीक. आणि मग त्यानंतर आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी, अगदी चांगलं पंचांचं काम. यंगस्टार तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज देवेशला आपण पाहत आहे. आणि त्यानंतर मग शेवटचा अंतिम हिरवा रंग तुम्ही पाहू शकाल. आणि त्यामध्ये मग जो अगदी आपण आजूबाजूला हिरवळ जी पाहतो आणि मग त्यामध्ये अगदी नैसर्गिक रम्य अगदी ते दाखवलं गेलेलं आहे. आणि मग त्यामध्ये असणार अगदी निळा रंग आणि त्यामध्ये अशोक चक्र तुम्ही पाहू शकाल. असा हा भारतीय ध्वज. परंतु इथून मात्र आपण पाहू शकाल फटका चांगला आहे, बॅकवर्ड स्पर लेग. आणि इथून मात्र आलाय हा आणखी एक दमदार फटका. षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या टोटल 45 धावा. आता येणारे आता चेंडू आपण पाहताय रिमेनिंग आणि रिक्वायर्ड रन आपण पाहू शकतो टीमला. तर 6 धावा डिपेंड करायचे कॅपिटल टीमला. आणि मग या सामन्याचा काय निर्णय असेल, परंतु तत्पूर्वी सुमधुर संगीत.
पाहताय मगाशी परेश बाद झाले 17 धावसंख्या काढून, परंतु आता मात्र या षटकारानं मी म्हणेन मॅचला थोडंसं ओपन केलंय बघा. 6 चेंडू आणि आता 6 धावेची गरज आहे. 6 बॉल 6 रन्स. अगदी तुम्ही पाहू शकाल. मी येणार आहे मैदानात आता. अगदी भारतीय ध्वज आणि त्या भारतीय ध्वजाला अगदी मानवंदना पंचांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकाल. अगदी आपल्या सन्मानाचं सर्वांचं प्रतीक आहे ते, आणि ते तुम्हाला अगदी ग्राउंडमध्ये तुम्ही अगदी ते सर्व पाहायला मिळेल. 24 इव्हेंटच्या माध्यमातून ती क्षणचित्र टिपली जातील. इथून मात्र आपण पाहू शकाल फटका फसलाय बघा. शैलेश मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र अगदी पाहायला मिळत आहे आणि ते प्रयत्न केले जातात कॅपिटल कडून, कारण कॅपिटल सुद्धा सांगतेय आम्ही सुद्धा हा सामना सहज पद्धतीने सोडणार नाही आहोत. आणि मग असं असताना आपण पाहूया आपण जे समर्थन करतात शेखर कुडाव्याचे पाटील, शेखर पाटील यांना कव्हर करायचं आहे, कारण ते वेगळ्या शेळेमध्ये आज उभे आहेत. त्यांना कव्हर करा जरा. यस, आणि आमचे स्कोरर देखील, स्कोररचं नाव आमच्यापर्यंत पोहोचेल, शैलेश चव्हाण सर, हे देखील त्यांना कव्हर करायचं आहे, कारण आज 26 जानेवारी आणि यस यस मला आज 76वा प्रजासत्ताक दिन पूर्णपणे भारतामध्ये सेलिब्रेट केला जातोय आणि ध्वजाला मानवंदना देऊन सर्वांनी या ठिकाणी आज ध्वज फडकावला गेला. या औचित्य साधून कर्जडा प्रीमियर लीग हे औचित्य आहे आणि या लीगमध्ये आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये एक करून ही मानवंदना दिली जाते. थँक्यू. नक्कीच आज सर्वच ठिकाणी आपण पाहताय. आज दिल्ली असेल, त्यानंतर मग अगदी आपण पाहिलं असेल पूर्ण भारतामध्ये हा सोहळा मात्र आनंदाने साजरा केला जातो. वेगवेगळे कार्यक्रम अगदी शैक्षणिक, कला, क्रीडा अगदी या 26 जानेवारीच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि मग वेगवेगळे उपक्रम असतील, अगदी प्रत्येकाचं मनोबल वाढवलं जात आहे. इथून मात्र अगदी काय क्षेत्ररक्षण केलं जातं बघा. मॅचला यू टर्न देणार हे षटक असेल का? मॅचला अगदी मी म्हणेन विजयाच्या समीप आणणारे षटक असेल का? आणि इथून मात्र आपण पाहू शकाल बॅट्समनला प्रयत्न केले होते चांगले, बॅटवर चेंडू आला नाही चांगला, क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि गोलंदाज तुकाराम यांना आपण पाहिलं. आणि इथून मात्र आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी. येणारे आता 4 चेंडूच्या 6 धावेची गरज आहे. मॅचला मी म्हणेन आता योग्य कलाटणी दिली आहे. मॅचला आता युटर्न देताना या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल अगदी आपण पाहताय तुकाराम हुद्दार हे गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. व्हॉट अ बॉलिंग. क्रिकेटमध्ये हे महत्वाचं आहे, कारण ज्या वेळेला 6 बॉल 6 रन्स त्यावेळेला धडधड धडधड आणि धडधड आपण पाहिली आहे आणि ती होत असताना दोन्ही टीमची तुम्ही पाहू शकाल. परंतु या मॅचचा रिझल्ट काय असेल, कारण जो जिंकेल अगदी जिंकल्यानंतर जडतरचा खेळ राहील शैलेश. आणि जडतरच्या या खेळामध्ये क्रिकेटला अगदी तुम्ही सातत्याने जवळून पाहिलंय, परंतु या मॅच मध्ये विजय कोणाचा असेल? कारण माणुसकीचा वसा जोपासणं खूप महत्त्वाचं आहे शैलेश. आपण जन्माला आलो, सोबत काही घेऊन जाणार नाही आहोत. ज्या वेळेला अगदी अंत्ययात्रा निघते ना, त्यावेळेला जो कपाळावरचा जो रुपया असतो ना, तो सुद्धा कुठेतरी पडतो जाताना. हे सुद्धा कितीतरी, कारण तुम्ही किती प्रॉपर्टी, किती संपत्ती मुलं बालांसाठी, बायका पोरांसाठी किंवा घरच्यांसाठी कमवा, परंतु तू शेवटपर्यंत इथेच राहता. आज आपापसात या जमिनीच्या गोष्टींमुळे बरेचसे वाद होत आहेत. अगदी भावाभावांमध्ये भांडणं सुद्धा पाहायला मिळतात, परंतु या सर्व गोष्टी अगदी आपण जर पाहिल्या ना, जोपासणं महत्त्वाचं आहे. अगदी मैदानामध्ये काय घडतंय
चला पंच आपण योग्य तो डिसिजन पोचवा. अगदी आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नक्कीच मैदानामध्ये प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेणार आहोत. शैलेश, गेल्या वर्षी जशा आपण प्रतिक्रिया सर्वांच्या घेतल्या होत्या, प्रत्येक डगआउटमधून जाऊन प्रत्येक जे संघ आहेत त्या संघांच्या कर्णधाराचे असतील, खेळाडूचे असेल, संघ मालकाचे असेल, आपण प्रत्येकाची प्रतिक्रिया घेऊ. परंतु इथून मात्र मॅच मध्ये रंगत येते बघा. मॅच मध्ये खूप सारी रंगत पाहायला मिळते आहे. फटका इथून चांगला आहे आणि या मॅचला मात्र जिंकलं जातं या फटक्यानं. अगदी 2 विकेट नंतर मॅच मध्ये केलेली अगदी एक चुरस पाहायला मिळाली, परंतु फटका मात्र आला विजयी 6 धावा आणि हा सामना मात्र जिंकलाय तो इंडियन्स टीमनं. इथून मात्र आपण पाहू शकाल सूरज पोपट यांना पाहू शकाल आपण. अगदी ते सुद्धा इंडियन्स टीम मध्ये सेलिब्रेशन करताना पाहायला मिळतील. अगदी आमच्या कुडावेचे जावई आहेत आणि अगदी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आमचे साक्षात भूपी कुडावे, त्यांच्याकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा येतात. चांगले क्रिकेटर आहेत, चांगला खेळ त्यांचा आपण पाहिला सूरजजी पोपट. परंतु इथून मात्र या सामन्याचा सामनावीर योगदान ते परेश गायकर 40+ नॉर्मल. अगदी आपण पाहताय परेश गायकर ठरतात या सामन्याचे सामनावीर. परेश गायकर 40+ आतमध्ये आहेत आणि ते ठरतायत या सामन्याचे सामनावीर. त्यांना विनंती असेल या आपण परेशजी गायकर सामनावीरासाठी आपण या. अगदी आपण पाहिली आज प्रत्येक च्या मनामध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहताय. सर्वांची मेहनत, सर्वांनी घेतलेली मेहनत या स्पर्धेसाठी. वर्ष 5वा आणि 5व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा अगदी ब्ल्यू डायमंड क्रिकेट संघ आयोजित करंजाडे